आता दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल? राहुल आणि ऋतुजामध्ये टाय असेल बहुतेक आता या नंबरसाठी. ओके, अवधूत, एनी गेसेस? माझ्या मते राहुल असेल. मग बघूया दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. राहुल. ये राहुल, कॉंग्रॅच्युलेशन्स, दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहेस. धन्यवाद. टॉप 3 मध्ये आल्यानंतर बरं वाटतं खूपच, आणि आम्हालाही बरं वाटतं तुला इकडे बघायला. सो विश यू ऑल द बेस्ट आणि मस्त गाणं होते. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. दशरथा. बहुत अच्छा, व्हेरी नाईस. अवधूत, वा, सुंदर गायलास, खूप छान. आणि म्हणजे तुझं गाण्याचं कौतुक असं की ज्या वेळेला तू सुफी स्टाईलची गाणी गातोस त्यावेळेला सुफी स्टाईलचा आवाज लावतोस. आणि आज हे बाबूजींची कॉम्पोजिशन, मी आता मृण्मयीला म्हटलं की ती कॉम्पोजिशनची त्यांची स्टाईल आहे, ती गायकीची स्टाईल आहे, ते अंगात मुरणं फार महत्वाचं आहे. आणि ज्याला जमलं त्याला जमलं, त्याला नाही जमलं त्याला नाही जमलं. खूप वर्षानुवर्ष जमत नाही, तुला पटकन जमलं असं मी म्हणेन की खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातल्या जागा तू गाऊ शकलास. व्हेरी गुड, ग्रेट. आज मजा येते. हा जो यज्ञ होता हा यज्ञ दशरथ राजाला अनेक वर्ष मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी हा पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या पुत्रकामेष्टी यज्ञामधले तो जो दिव्य पुरुष आला यज्ञातून, त्यांनी त्याच्या तोंडचं हे गाणं आहे की दशरथा हे पायस म्हणजे दूध, खीर, त्याचं दान तुला मी आता देतोय. हे सगळ्या राण्यांना दे, त्या सगळ्या राण्या हे खीर पितील आणि तुझ्या घरी गोंडस बाळ होतील. खरोखर या सिच्युएशनला त्या यज्ञातून आलेल्या दिव्य पुरुषाच्या तोंडी गाणं देणं याच्यामध्येच गदिमांची फार सूचकता की इतकं सुंदर गाणं लिहिलेलं आहे. आणि मी तुला अनेकदा याच्यावरून बोललेलो आहे, तुझ्यावर टीका केली आहे, पण आज पहिल्यांदा मला असं वाटलं की आज राहुल सक्सेनाच्या पुढे मला सुधीर फडके आणि गदी माडगुळकर असे दिसले आणि तू त्यांचं गाणं कॅरी केलंस. तर हे खरंच खूप तुझं कौतुक आहे, याच्यासाठी खूप कौतुक आहे. कारण ती विशेषतः क्रॉसची जागा जी परत दशरथावर येते ती तू इतकी छान गात होतास. जसं जसं तू अजून डिटेल त्या संगीतकाराचा विचार करशील की काय पद्धतीने सगळ्याच जागाचा तसा तू विचार करशील. पण हे खूप कौतुक आहे तुझं, खूप छान गायलास. धन्यवाद. तर ऑल द बेस्ट राहुल.